नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 31 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd CET व त्यासोबत मित्रांनो आपण लॉ CETची संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करत आहोत, ज्यामध्ये संपूर्ण आपण टॉपिक वाईज रेग्युलरली मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानच्या या टॉपिकवरचे संपूर्ण काही IMP आपण क्वेश्चन पाहणार आहोत. आणि मित्रांनो, BEd CET लॉ CETचा जो काही GK आपला अभ्यासक्रम आहे तो कॉमनच आहे, त्यामुळे मित्रांनो आपण दोन्हीची तयारी कंबाईन पद्धतीने या ठिकाणी करत आहोत. तर व्हिडिओमधला प्रत्येकी प्रश्न हा मित्रांनो IMP आहे, काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा. कोणताही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मित्रांनो मिस करू नका, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल आणि मित्रांनो तुमचे गुण त्यामध्ये कमी होणारे असतील. आणि मित्रांनो या लेवलचेच क्वेश्चन असतात, याहून अधिक तुम्हाला वेगळं काही विचारलं जात नाही. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न जो की पहिला असा पहा, काय म्हणतो, कुसुमाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाचं आहे. तर यामध्ये आपण प्रश्न मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये ठेवले आहेत, त्यासोबत ऑप्शन देखील मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेतून आहेत. कारण का बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ठेवा, तर आपण दोन्हीमध्ये ठेवलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबिलिटी वाटेल तुम्ही त्यामध्ये हे वाचून समजून घेऊ शकता मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की विष्णू वामन शिरवाडकर. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना बी वा शिरवाडकर असं देखील म्हणतात. हे प्रसिद्ध मराठी कवी आणि नाटककार होते. त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे देखील IMP आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली. तर असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की यादव. तर यादव राजवटीतील, जे की विशेषतः सांगायचं झालं तर देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये, कधी देवगिरींच्या यादवांच्या काळांमध्ये, तर मराठी भाषेला जो की राजाश्रय मिळाला आणि साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. तर ज्ञानेश्वरी आणि विवेक सिंधू सारखे महान ग्रंथ याच काळात लिहिले गेलेले आहेत. हे देखील यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा, प्रश्न क्रमांक 3, मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या ब्रिटिश राज्याच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधलं गेलेलं होतं. जे गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबई या ठिकाणी, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, जॉर्ज पंचम हे उत्तर होणार असेल. जे की जॉर्ज पंचम किंवा आपण त्याला जॉर्ज पाचवा असं देखील मानतो. तर 1911 मध्ये, कधी तर 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम, क्वीन मेरी, तर हे दोघं जण हजबंड वाईफ, तर क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ जे आहे अपोलो बंदर येथे गेटवे ऑफ इंडियाची उभारणी जे की करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर सी याचं त्यामुळे उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती. जे भीमा कोरेगावचं बॅटल आहे तो, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की 1818 साली. तर 1 जानेवारी 1818 मध्ये जी ब्रिटिश इंडिया कंपनी आणि मराठी साम्राज्यातील पेशव्यांच्या सैन्यामध्ये ही लढाई जी की झालेली होती. पर्याय नंबर याचं सी, जो की याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला काय म्हणतो पहा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कोण जे की आहेत. तर जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की नरेंद्र दाभोळकर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की या समितीचे अध्यक्ष आहेत. त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देण्यासाठी जे की 1989 मध्ये, कधी तर 1989 मध्ये त्यांनी जे आहे या समितीची स्थापना जी आहे ती केली होती. पर्याय नंबर याचं त्यामुळे ए उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला काय म्हणतो, खालीलपैकी कोणते अमरावती जिल्ह्यात व्याघ्रांसाठी जे की आरक्षित क्षेत्र आहे, जे की वाघांसाठी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की मेळघाट. तर मेळघाट हे जे आहे व्याघ्र प्रकल्प हे अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये स्थित असून तो महाराष्ट्रातील महत्वाचा जो काही व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. पर्याय नंबर याचं ड त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महावेद हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले डॅश आहे. तर काय आहे महावेद हे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे. हे काय आहे तर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. तर महावेद हा प्रकल्प हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्रात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी राबवला जात आहे. पर्याय नंबर याचं त्यामुळे ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा, या ठिकाणी कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारांमध्ये जी विभागणी करतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की सह्याद्री हे जे आहे होणार असेल. तर सह्याद्रीची पर्वतरांग
अरबी समुद्राला लागून असलेल्या अरुंद कोकण किनारपट्टीला पूर्वेकडील विस्तीर्ण दख्खनच्या पठारांपासून जे की वेगळं करतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं सी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा काय म्हणतो, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन या घोषवाक्याची रचना कोणी केलेली होती किंवा कोणी केलेली आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सुभाषचंद्र बोस यांनी जी आहे ती केलेली आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना प्रेरित करण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी हे प्रसिद्ध आव्हान जे की केलं होतं. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आशियातील सगळ्यात जुने स्टॉक एक्सचेंज खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे, जे की जुने सर्वात म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की मुंबई या आपल्या शहरामध्ये आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं आपण त्याला म्हणतो, जे की शॉर्टमध्ये आपण त्याला BSE असं देखील म्हणतो. तर जी BSE ची स्थापना आहे ती 1875 मध्ये झाली असून ते आशियातील सर्वात जुने शेअर बाजार आहे. पर्याय नंबर ड, त्यामुळे याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई-बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जर मित्रांनो जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेस्ट सिरीज हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये फक्त आपण मित्रांनो टेस्ट सिरीज देखील तुम्हाला ॲड करून दिलेले आहे. तर जे विद्यार्थी लॉ CETची तयारी करत आहेत, लॉ CET देखील मित्रांनो आपण स्पेशली टेस्ट सिरीज बनवून तुम्हाला त्यासाठी ठेवलेले आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करून तुमच्या कोर्सप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो जे आपली बॅच जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या, कारण का मित्रांनो आता आपले संपूर्ण काही ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही थांबलेली आहे. आता आपल्याला फक्त परीक्षेचा वेट आहे, त्यामुळे तुम्ही जर परिपूर्ण तयारीला असाल तर मित्रांनो येत्या परीक्षेमध्ये चांगले गुण तुम्ही मिळवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा काय म्हणतो पहा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली, जे रामकृष्ण मिशन आहे त्याची. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1897 साली. तर सांगायचं झालं तर 1 मे 1897 साली जे आहे स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने या आध्यात्मिक आणि समाजसेवा संस्थाची जी स्थापना जी आहे ती केलेली आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील कोणता भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतांनी वेढलेला आहे, तर यापैकी कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की कोकण. तर कोकण हा महाराष्ट्राचा किनारपट्टीचा भाग असून तो अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये स्थित आहे, त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय बँकाच्या संगणकीकरणासाठी 1988 मध्ये नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॅश होते, तर कोण होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ए सी रंगराजन हे जे आहे थोडक्यामध्ये होते. बँकिंग क्षेत्रात संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे ती नेमण्यात आली होती. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेले मुंबईचे भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ड पारशी. तर पारशी या समुदायाच्या होत्या. तर मादाम भिकाजी कामा या पारसी समुदायातील होत्या आणि त्यांनी परदेशात राहून भारतीय स्वातंत्र्याचा जो की प्रचार जो आहे तो केला होता, म्हणून पर्याय नंबर याचं ड उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात स्थित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की पुणे. तर ही संस्था महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एक स्वायत्ता संस्था म्हणून पुण्यात जे की कार्यरत आहे. तर याला आपण काय म्हणतो शॉर्टमध्ये, बार्टी असं देखील म्हणतो. तर हे बार्टीची थोडक्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा कोणी फडकवला होता यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की अरुणा असफ अली हा जो आहे थोडक्यामध्ये फडकवलेला होता. तर याच्यामध्ये 9 ऑगस्ट 1942 रोजी, कधी तारीख पण सांगतो, 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांती दिनाच्या दिवशी अरुणा आसफ अली यांनी ऐतिहासिक गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून आंदोलनाचं जे की रणशिंग फुंकलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे लिहिलेलं आहे. तर फकीरा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अत्यंत गाजलेली आणि श्रेष्ठ कादंबरी मानले जाते, ज्याला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला काय म्हणतो पहा, खाली दिलेल्या क्लोनिंगच्या वैशिष्ट्यांपैकी कोणता चुकीचा आहे यापैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की सी, डॉली नावाची मेंढी तिच्या एकाही पालकासारखा नव्हती. म्हणजेच काय, तर क्लोनिंग मध्ये अपत्य हे जनुकीयदृष्ट्या मूळ जीवांशी तंतोतंत जुळणारे असते. त्यामुळे डॉली ही ज्या मेंढीची केंद्र घेतली होती तिची अचूक प्रत जे की होती, म्हणून पालकासारखी नव्हती हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय नंबर सी त्यामुळे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा, बॉम्बे जे की आताची मुंबई विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1857 ला. मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी झाली असून ते भारतातील सर्वात जुन्या आधुनिक विद्यापीठांपैकी एक आहे. पर्याय नंबर ए त्यामुळे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता कोण होता खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विश्वनाथ आनंद. तर बुद्धिबळ सम्राट विश्वनाथ आनंद यांना जे आहे 1991 ते 92 मध्ये जे आहे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना पहिल्यांदा गौरवण्यात आलेलं होतं. पर्याय नंबर बी त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतातील राज्यांच्या वर्तमान राज्यपालांपैकी कोण महाराष्ट्रामधून पुढे आलेले आहेत यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं, याचं जे उत्तर होणार असेल ब हे जे आहे उत्तर होणार असेल. राम नाईक हे जे आहे थोडक्यामध्ये जे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार खालीलपैकी भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की गोवा. तर गोव्याचं हे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह भारतातील सर्वात लहान राज्य आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, बाराबंदी, उपरणे आणि सदरा हे महाराष्ट्रामधील डॅश आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुरुषांचा पोशाख हा थोडक्यामध्ये आहे महाराष्ट्रामधील. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढचा, भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण होत्या? तर पहिल्या महिला सरन्यायाधीश, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की लैला सेठ हे जे आहे थोडक्यामध्ये होत्या. तर न्यायमूर्ती लैला सेठ हे जे आहेत 1991 मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशा बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. पर्याय नंबर त्यामुळे सी उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, डॅश वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली गेली? तर कोण्या? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, 2014 या सालापासून. तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013ची जी महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरू झाली. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, नारायण भिकाजी पारुळेकर हे कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, सकाळ. तर डॉक्टर ना.बी. उर्फ नानासाहेब आपण पारुळेकर असं त्यांना म्हणतो, यांनी 1 जानेवारी 1932 रोजी पुण्यातून सकाळ वृत्तपत्र जे की सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा, 2010-11 जे की आपण 11ची जनगणना असं म्हणतो, तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील लिंग गुणोत्तर ज्या की प्रति 1000 पुरुषांसाठी महिला हे डॅश आहेत. तर किती आहेत प्रति 1000? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 929 एवढे आहेत. तर हे 2011च्या जनगणनेनुसार आहे संपूर्ण. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न, महाराष्ट्रात 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, बॉम्बे या ठिकाणी झाले. तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई जे की तत्कालीन आपलं बॉम्बे
तर या ठिकाणी जे आहे 28 ते 31 डिसेंबर 1885 दरम्यान भरलेलं होतं. हे देखील IMP आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला 2011च्या जनगणनेनुसार शेतीवरील ऑल इंडिया अहवाल मालिकेमध्ये डॅशवा आहे, जे की क्रमांक आपला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 9वा क्रमांक आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, भारतीय पोस्टची खालीलपैकी कोणती सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आली यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की टेलिग्राम. सुमारे 163 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय टपाल विभागाने 15 जुलै 2013 रोजी तार सेवा म्हणजे की टेलिग्राम कायमची बंद केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की महानदी यावर जो आहे तो बांधलेला आहे. तर हिराकुंड हे ओडिसामध्ये महानदीवर बांधलेलं जगातील सर्वात लांब मातीचं धरण आहे. त्यामुळे हा देखील IMP प्रश्न आहे. तर पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण काही टॉप 30+ आपण क्वेश्चन यामध्ये आपण पाहिलेला आहेत, जे की प्रत्येकी प्रश्न तुमच्या BEd CET व लॉ CETचा मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हे संपूर्ण प्रश्नांची प्रॅक्टिस सेट हवे असेल, तुम्ही आपल्या ॲपमध्ये आपल्या कोर्समध्ये तुम्ही मिळवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची किंवा टेस्टची बॅच एनरोल केला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच आपली ॲप डाउनलोड करून मित्रांनो चांगला उत्तम तयारीला लागा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.